नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 3. एक सुंदर रेस्टॉरंट, क्षितिजावर सूर्यास्ताचा मनोरम नजारा दिसत आहे. विशाल त्याच्या बाईकवर तिला भेटायला आला होता. ते दोघं मस्तपैकी बाईक राईड एन्जॉय करत होते. नीताने तिचा चेहरा स्कार्फ बांधून पूर्णपणे झाकून घेतला होता. विशालने तिला एका कॅफेमध्ये आणलं होतं. नीता खूप खुश दिसत होती. विशाल आणि नीता टेबलवर बसले मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करत होते. दोघेही एकमेकांशी गप्पा मारत एन्जॉय करत हसत होते. हवेत प्रेमाचा आणि आनंदाचा सुगंध होता. विशाल नीताचा हात हातात घेऊन म्हणाला, तू मला खूप आवडतेस. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं जग पूर्णपणे बदलून गेलं आहे. तू माझ्यासाठी खूप खास आहेस आणि मला तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही येत नाही. यावर नीता थोडीशी लाजली आणि म्हणाली, तूही मला खूप आवडतोस. तू माझ्या आयुष्यात आणलेला आनंद आणि प्रेम शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. तू माझ्यासाठीही खूप खास आहेस आणि मलाही तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करता येत नाही. विशालने टेबलावरचा गुलाबाचं फुल हातात घेऊन तिला विचारले, नीता, तू माझ्याशी लग्न करशील का? नीताला आश्चर्याचा धक्काच बसला. ती आनंदाने म्हणाली, होय विशाल, मी तुझ्याशी लग्न करू इच्छिते. विशालला तर आकाश गवसल्यासारखं वाटत होतं. खूप आनंदी होता तो. नीता, तू खरं बोलत आहे ना? तू हो म्हटलंय ना? मला खूप आनंद झाला आहे. विशाल नीताला मिठी मारतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतून जातात. ते दोघं आपल्याच विश्वात गुंगले होते. हे सगळं नीताचे बाबा स्वतःच्या डोळ्यांनी बघत होते. ते नीताला फोन करतात. समोर बघत असतात नीता काय करते ते. इकडे नीताला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. ती आनंदाने विशालला म्हणाली, होय विशाल, मी तुझ्याशी लग्न करणार. विशालला तर आकाश गवसल्यासारखं वाटत होतं. तो खूप आनंदी होता. नीता, तू खरं बोलत आहे ना? तू हो म्हटलं आहे ना? मला खूप आनंद झाला आहे. नीता विशालच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. फोनच्या आवाजाने ती दचकली. हॅलो नीता, कुठे आहेस तू? ते बाबा, मी मूव्ही बघायला आली आहे. नीता धडधडीत खोटं बोलते. बरं, कुठलं थिएटर आहे? माझं काम झालं आहे तर मी घ्यायला येतो तुला. बाबा, अजून अर्धा तास लागेल पिक्चर संपायला. हो हो, चालेल ना. माझं काम पण होत आलं आहे. मी येतो तुला घ्यायला. तू मला लोकेशन शेअर करून ठेव. बाबा, तुम्ही कशाला येता? मी येते ना. माझी मैत्रीण आहे माझ्यासोबत. ती सासरत म्हणाली. बरं, ठीक आहे. मी वाट बघतो आहे. भेटू घरी. ते आपल्या लेकीला खोटं बोलताना बघून चिडतात. कसा तरी राग आवरत बोलतात. त्यांना एक गोष्ट पक्की समजली होती. नीता त्या मुलाच्या मध्ये गुंतली आहे. त्याच्यासाठी ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. त्यांचं एक चुकीचं पाऊल तिच्यात बंडखोरी निर्माण करू शकते. ती कदाचित अविचारी निर्णय पण घेऊ शकते. याचा अंदाज तिच्या वडिलांना आला होता. ते हताश होऊन समोरचं दृश्य फक्त बघत होते. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट नाचत होती. आपली एकुलती एक मुलगी जर चुकीच्या वाटेने गेली तर? तिला विश्वासात घेऊन तिला योग्य मार्गावर कसं काय आणता येईल याचाच विचार त्यांच्या डोक्यात चालू होता. अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे की नीता तिच्या आयुष्याचा सिरियसली विचार करेल, अविचारीपणे वागणार नाही. त्यांच्या डोळ्यासमोर नीता एका अशा चक्रात अडकत होती ज्यातून तिला वाचवायचं होतं. किंबहुना तिला त्या चक्राच्या जवळ देखील जाऊ द्यायचं नव्हतं. बाबांचा फोन येऊन गेल्यापासून नीता थोडी अस्वस्थ होती. ती विशालला म्हणाली, विशू, चल पटकन, मला घरी जायला हवं. बाबांचा फोन आला होता. अगं हे काय, आजचा दिवस सेलिब्रेट करायला हवा तर तू घरी जायचं म्हणते? तो मॅग्नेटिक आवाजात म्हणाला. हम्म नको ना विशू, मला खरंच घरी जायला उशीर होत आहे. बाबांनी खूप विश्वासाने मला मूव्ही बघायला पाठवलं होतं आणि मी तुझ्यासोबत, असं म्हणत तिला असते. सोबत काय? जा ना, मी नाही सांगणार. ती तिचा लाजून लाल गुलाबी झालेला चेहरा हाताने झाकून घेते. विशाल, आपण घरी कधी सांगायचं? ती तिचा फोन बाजूला ठेवून त्याला विचारते. माझी नोकरी मिळाली की लगेच, हळू आवाजात तो म्हणाला. त्याला बोलताना वाईट वाटत होतं. मिळेल रे, नक्की मिळेल. तू मनापासून प्रयत्न तर करत आहेस.
तर देव देखील तुझ्याच बाजूनी असेल. ती डोळे बंद करून देवाची प्रार्थना करत म्हणाली. त्यावर तो नुसताच हसला. तुझा विश्वास आहे देवावर? हो, माझा विश्वास आहे. आपण आपले प्रयत्न 99.99% करायचे. शेवटचा 1% देवाचा आशीर्वाद. आपल्याला यश मिळतेच. ती प्रसन्नपणे हसून म्हणाली. अगदी भोळी आहेस तू, तो तिचा गालगुच्छ घेत म्हणाला. ती त्याच्याकडे प्रेमाने बघत होती. यावेळी संजय हे सगळं समोर बघत होते. त्याचं तिच्या गालाला हात लावणं, तिचं लाजणं बघून त्यांचा राग अनावर होत होता, पण तिची काळजीही तितकीच होती. ते तिला पुन्हा एकदा फोन करतात. हॅलो नीता, अगं कुठं आहेस? पोहोचली का घरी? नाही हो बाबा, अजून रस्त्यात आहे. ती नजरेने विशालला बाबांचा फोन आला आहे हे कपाळावर आठ्या आणून सांगते. बाबांचा फोन आला आहे ते विचारत आहेत घरी पोहोचले का? हाताचा इशारा, पंजाची उघडझाप, चेहऱ्यावरचे हावभाव बरेच बोलके होते. तो पण समजूतदार मुलासारखा त्याचा मोबाईल मध्ये बघत बसला. हो का, बरं. अगं मी कोपऱ्यावरच्या मिठाईच्या दुकानात आलो आहे, तर तुझ्यासाठी समोसे आणू की तुला कचोरी खायची आहे? बाबा मला कचोरी घेऊन या. मूवी संपली का? हो, मी निघते आहे बाबा. रिक्षा, असं म्हणत तिने फोन ठेवला. बाबांनी अजून काही विचारू नये म्हणून तिने रिक्षावाल्याला बोलवण्याचा अभिनय केला आणि फोन ठेवून दिला. संजय हे सगळं कारमध्ये बसून बघत होते. राग आवरण्यासाठी त्याने स्टेअरिंग व्हील पंजात अडघट्ट आवळून ठेवलं. मला काहीतरी करायला हवं, मनाशी निश्चय केला त्याने. त्याला कसंही करून त्याची मुलगी सुखरूपपणे घरी परत यायला हवी होती. साहेब, बिल. वेटरने बडीशोप आणि बिलची छोटी वाटी टेबलवर ठेवली, पण त्याच्याकडे विशालने दुर्लक्ष केलं. तो मोबाईल बघण्यात गुंग होता. असाच देखावा करत होता. या गोष्टीला घडून 10 मिनिट होत आली होती, पण त्याने एकदाही त्या बिलकडे बघितलं नव्हतं. साहेब, बिल. वेटरने पुन्हा आवाज दिला. नीता वडिलांच्या सोबत बोलण्यात गुंतली होती. विशाल, अरे बिल देतोय ना? ती मोबाईल बाजूला टेबलवर ठेवत त्याला विचारते. अगं ते कॅश नाहीये पाकिटात. ओशाळलेल्या स्वरात तो म्हणाला. ऑनलाईन पे कर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. तो तिची नजर चुकवत म्हणाला. ओके, आता मी देते, नेक्स्ट टाइम तू दे. ती हसून म्हणाली. तिने ऑनलाईन पे केलं. हातात बडीशोप घेत त्याने मोबाईल खिशात ठेवला. डोळ्यावर गॉगल घातला. तिचा हात पकडून स्टाईलमध्ये कॅफेमधून बाहेर पडला. बाईकवर बसून ते दोघं संजयच्या कार समोरून निघून गेले. नीता विशालला पकडून बसली होती. चेहरा स्कार्फने झाकून घेतला होता, तर त्याने डोळ्यावर गॉगल लावला होता. संजयने डोळे गच्च मिटून घेतले. इतक्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. कॅफेचे बिल पे केल्याचा. खूप वाईट वाटलं त्याला. इतके पैसे मिळवण्यासाठी त्याला दिवसाला 9-9 तास काम करावं लागत होतं आणि नीताने इतके पैसे फक्त कॉफी प्यायला खर्च केले होते. चिडचिड होत होती त्याची. रागातच त्याने कार स्टार्ट केली, पण त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आई आणि वडिलांचा चेहरा आला आणि तो शांत झाला. काय चमत्कार झाला माहित नाही, पण तो शांत झाला. त्याला आठवलं त्याच्या आईचं वाक्य. बाप होणं सोपं नसतं. वस्तूची किंमत समजायला स्वतःला ती मिळवावी लागते. त्यासाठी कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो, थोडं झिजावं लागतं. संस्कार आपोआप येत नाहीत, ते लहानपणापासून पेरावे लागतात. तो स्वतःशीच विचार करत म्हणतो. मी नीताला सगळं काही ती म्हणेल ते मागेल ते दिलं. मी कुठे चुकलो तर नाही ना? स्वतःला निरुत्तर करणारा प्रश्न विचारून तो गप्प बसला. चुपचाप कार चालू लागला. त्याची कार त्या दोघांच्या पासून काही मीटर अंतरावर उभी होती. घराच्या जवळच्या चौकातला सिग्नल आला तेव्हा नीता त्याला बाय करून निघाली. संजयने नीताला चालत जाताना बघितलं. तो पण वळून निघाला. त्याला समोरच मिठाई शॉप दिसलं. त्याने घरच्यांसाठी नीताला आवडणारी कचोरी, कविताला आवडणारा सँडविच ढोकळा पार्सल करून घेतला. मनाशी काहीतरी पक्क ठरवलं. पार्सल घेऊन घरी आला. अहो, लवकर आलात आज? कविताने हातातली बॅग आणि पार्सलची पिशवी घेत विचारलं. आज काम जरा लवकर संपलं. शूज काढत ते म्हणाले. नीता आली का? हो, आत्ताच आली आहे. फ्रेश व्हायला गेली आहे. कविताने किचन मधून पाणी आणलं. पाण्याचा ग्लास हातात देत
ती म्हणाली, जरा कॉफी कर आणि गरम गरम खायला आणलं आहे ते पण घेऊन ये. नीताला पण बोलव, मी फ्रेश होऊन येतो. पटकन बोलत संजय रूम मध्ये गेला. नीता देखील थोड्या वेळाने आली. त्यांनी सगळ्यांनी मिळून गप्पा मारल्या, कॉफी घेतली. मध्येच संजयने विषय काढला. नीता, कॉलेजची परीक्षा संपली आहे, तर सुट्टीत काय करणार आहे? पुढे काय करायचं ठरवलं आहे तू? बाबा, मला मास्टर डिग्री करायची आहे. कुठल्या विषयात? MBA करायचं ठरवलं आहेस की MCOM? MCOM करायचं आहे बाबा. बरं, सुट्टीचं काय प्लॅन? अहो, फिरायला जायचं का? आयडिया छान आहे. कुठे जायचं? कोकणात जाऊ, मस्तपैकी आंबे खायला. नको बाबा, बेंगलोर, म्हैसूर, उटी मला बघायचं आहे. नीता आनंदून म्हणाली, अगं पण उन्हाळा सुरू आहे. उटी तर थंड हवेचे ठिकाण आहे. त्यावरून त्या दोघी भांडत होत्या. संजय काहीतरी विचार करून म्हणाला, अरे हो हो, भांडू नका. आधी आपण आपल्या ट्रॅव्हल एजंटला फोन करून विचारू, मग ठरवूया. ठीक आहे बाबा, आपण दुबईची ट्रिप करायची का? माझी 12वी परीक्षेच्या सुट्टी एन्जॉय केली होती तशी. जाऊ शकतो, पण त्यासाठी बुकिंग खूप आधी करावं लागतं. यावेळी आपण भारतात फिरू, नंतर प्लॅन करून दुबईला जाऊ. विषय बदलत संजय म्हणाला. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. संजय नीताला समजावू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.